भाटाळे टीम पार्टीमध्ये वाढ होईल, लक्षात असू द्या. चला तोलपान दोन्ही टीमचे या आपण. भाटाळे टीम तोलपान. पहिला बॉल जर पडला तर पांडेला सामोरं जावं लागेल, त्यामुळे लवकरात लवकर या. 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी लागलेली टीम भाटाळे संघाला. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल 1:17 पडतोय. पंकज माळी पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. गणेश डिंगोरे आणि रोहन शेळके ही जोडी मैदानावरती दाखल होतीये. शहापूरचा धोनी मैदानावरती दाखल झालाय. पहिला बॉल खरं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंकज माळी रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर बॉल शफल झाले. फटका चांगला, स्कोर 1 ला खेचलाय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश डिंगोरे शहापूरच्या धोनीच्या बॅटमधून येतोय चौकार. पुढचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार ठोकतोय गणेश डिंगोरे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. यापुढे देखील स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा. तिसऱ्या टप्प्यावरती हा बॉल जाईल सीमा रेषा पार. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून झाली आहे सुरुवात. हा दुसरा चौकार. धोनी मैदानावरती दाखल होतो. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न आता राहिलाय क्षेत्रशंकर असताना टीम भाटाळे. पुलटोस होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मधून खेळाडू पोहोचतील. धाव एक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे आता रिव्ह्यू घेतलाय का पंच? कोणाचा रिव्ह्यू असणार आहे? बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. त्यामुळे DRS चेक करण्यात येईल नक्की तिथे घडले काय. पंचांना खरं तर चॅलेंज केलं. 2 नामांकित पंच तुम्हाला पार भेटतील. विष्णू शिंदेच्या साथीनं विवेक गायकवाड. फेअर बॉल. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पार भेटेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 8 धावा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. पंकज माळी राईट मोर द विकेट ना. अजून एक चांगला फटका. पॉइंटचा खेळाडू
झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, झेल सुटलाय तो देखील कोणाचा, तर मैदानावरती गणेश डिंगोरेचा झेल सुटलाय, त्यामुळे इथून अजून एक डॉट बॉल. या खरं तर विकेटची किंमत मोजावी लागेल, कारण गणेश डिंगोरे असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावरती आपण पाहिलं खरं तर भिवंडी तालुक्यामध्ये जात असताना एक 4 व्हीलर कार त्याला जिंकली आहे. बाईकचा विचार केला तर 6 बाईक त्याच्या नावावरती आहेत. दद्दू आम्हाला माहिती देतात या मॅच मध्ये. बॅटची कडा यावेळेस प्रॉपर बॅटवरती नव्हता, विकेट बॉल ट्रॅव्हल होईल, टिपून खेळाडू पोहोचतोय. एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना धावफलक 9 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आतिश डोंगरे दादांचं आगमन झाले, विनंती मंचावरती या आपण. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोठेकर टीमचे मेंटॉर आहेत आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत बदलापूर नगरीमध्ये. आज पुन्हा एकदा खरं तर गोठेकर संघ शिस्त काय असते त्यांनी दाखवून दिले, कारण या मैदानावरती शहापूरचा प्रवास करत असताना ते आपण पाहिलं या मैदानावरती दाखल झालेत. हवे त्या जो वेळ त्यांना दिला होता त्या वेळेमध्ये ते दाखल झाले, त्यामुळे त्यांचंही कौतुक आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 ओव्हरचे मॅच, पहिल्या ओव्हरच्या अंती 2 चौकार जरूर आले, परंतु तर देखील 9 धावा तुम्हाला पार मिळतील, कारण पंकज माळी म्हटलं की सातत्याने खुल्या गटातून खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती खरं तर जिम्मेदारी होती. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय तो, कारण पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 9 धावा. हवेचा प्रभाव आता सुटलाय, वारा सुटलाय, सुसाट सुटलाय वारा असं म्हटलं जातं. आणि या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग आता होईल, कारण वारा सुटला की जास्तीत जास्त बॅटरला इथून सुवर्ण संधी असते. त्यामुळे या मॅचमध्ये आता हवेच्या दिशेने फटकेबाजी होईल की पुन्हा एकदा रोखण्याचं काम करतील ब्राह्मणदेव बाटाळे. हा संघ तुम्हाला पालमेल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परेशदादा चौधरी जे चुळेगावचे त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. हर्ष आराध्य 11 जे ब्राह्मणदेव भाटाळे. 2 धाबा आपण पॅल्टीचे ऍड केल्या, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय 11 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील 11. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती आपल्याला पार मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती उमंग. पहिला बॉल फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय सीमा पार, धोनीच्या बॅटमधून येतोय चौकार. खरं तर शेलूच्या मैदानावरती एकदम आपण पाहिलं फाईट झाली आहे, त्यामध्ये गोटेकर संघाला परास्त केलं होतं टीम बाटाळेनं, परंतु या मॅचमध्ये आज संघ पूर्ण बांधलाय गोटेकर टीमच्या माध्यमातून, कारण त्या स्पर्धेमध्ये बरेचसे खेळाडू नव्हते. डॉट बॉल पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, पुढचा बॉल कमबॅक करतोय उमंगला. तुम्ही पाहताय या मॅचमध्ये चांगली गुंतजी तो करतोय. भावेश माळीला तुम्ही पाहताय. खरं तर बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय सातत्याने एंट्री करत असतात भावेश माळी. आमच्या देखील एका फोनवरती नेहमीच ते एंट्री करत असतात, त्यामुळे त्यांचंही नावाचा उल्लेख आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट ऑन साइडला खेळला, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका, या फटक्याचा चटका लागेल टीम बाटाळे संघाला. धाव मिळते 6, टीम गोटेकर संघाला षटकार. षटकार आलाय, त्यामुळे धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थडम्याचा खेळाडू पाठमोरा भाग मिल्का भाग. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार, चौकार. (25) 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. थोडीशी मागणी गोलंदाजी पार मिळते आहे, कारण आतापर्यंत 14 धाबा खर्च करतोय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 चौकार, 1 षटकार आपण पाहिले गणेश डिंगोरेच्या बॅटमधून, त्यामुळे धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना प्रीतमजी कोंडिलकर जे वराडे गावचे आहेत त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम गोठेकर संघाला, कारण गणेश डिंगोरे आणि त्यांचं नातं जवळचं आहे.
यावेळेस देखील आपण पाहतोय खर तर गतीमध्ये मिश्रण केलं, चेंज ऑफ द पेस तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिलं वेगाचं उत्तर वेगानं मिळतोय या मॅचमध्ये, त्यामुळे उमंगनं आता इथून चेंज ऑफ द पेस. डॉट बॉल स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न. एक बॉल डॉट टाकलाय, दोन बॉल डॉट टाकले, त्यामुळे आपण पाहिलं तीन मोठे फटके जसे आले तसा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळेल. काहीसं कानमंत्र देण्यासाठी मी म्हणेन पंकज माळी पोहोचलाय. त्यांच्या बाकी एसटी रक्षक आता चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक थोडीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे आपण पाहतोय एसटी रक्षक चेंज केला. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 25. 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. जय श्रीराम गावदेवी गोठेकर बी. या आपल्याला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रेम होते, बॉल उत्तम फेक करतात, दरम्यान एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक 26. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 26 धाबा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत जवळ 15 धाबा मी म्हणेन खर्च केल्या बॉलर उमंगनं, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 24 धाबा इथे बनल्या, त्यानंतर 2 धाबा पेनल्टीचे ऍड केल्यात, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक 26 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये गणेश डिंगोरेच्या माध्यमातून. 2 ओव्हर मी म्हणेन गणेश डिंगोरेंनाच इथे मात्र फेस केलेत. 12 बॉल त्याने फेस केलेत, त्यामुळे आता बऱ्याचशा घडामोडी रोहन शेळकेनं नॉन स्टॅकिंग वरती पाहिल्यात, त्यामुळे आता चला टायमिंग ऑन आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 13वा बॉल आता फेस करेल बॅट्समन पुन्हा एकदा गणेश स्टॅकिंग एरियावरती, त्यामुळे आता अजून थांबावं लागेल रोहन शेळकेला. 2 ओव्हरच्या अंती धावफलक 26. पंकज माळी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होते, राईट मोर द विकेट. इथे घडले काय, दाद मागतायत पंचाकडे, पंच सहमत नव्हते, त्यामुळे मिळते सिंगल. आय थिंक बॅटची कडा होती हेच पंच सांगतायत. सिंगलच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती आहे, चांगली बॉलिंग करतोय पंकज माळी या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 आपल्याला पार मिळेल. 13 बॉल थांबल्यानंतर आता 14वा बॉल फेस करण्यासाठी दाखल होते रोहन शेळके. पहिला बॉल फेस करतोय, आडवा बॅट खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला बरदा वेगानं, बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल ऍड होईल. सिंगलच्या साथीनं 27 धावा 28 धावा माफेसाबी धावफलकावरती जोडल्या जातील. चांगला कमबॅक या बॅच मध्ये करत असताना गोरदास पंकज राईटम ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय, हा फटका चांगला आहे, पॉइंटला खेळाडू उपस्थित. एक सिंगल मारली, दुसरीचा प्रयत्न करतोय, 2 धावा. फुलटॉस बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती आक्रमण आणि एका टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धावा. विसरतोय टीमची टोटल आता चौकाराच्या साथीनं जाऊन पोहोचतीये धावफलकावरती. धावा तुम्हाला पार मिळतील 35. खोदून काढलाय, गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, डीप पण खेळाडू पोहोचेल 12च्या वेगानं. बॉलला तो फेक करतोय, दरम्यान सिंगल मिळते आणि अखेर सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल या सिंगलच्या साथीनं 36 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. करण धुळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. केडी प्रेझेन्स स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक करण धुळेच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. जर्मन क्रीडा मंडळ जोवरी गाव. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळतलाय, प्रेम येतील, गॅप मधून 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील, मोठी दरी त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. रोहन शेळकेचा वार चौकार.
माथेरान आणि खोणी यावेळेला देखील ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय. दोन धाबा एक पडण्याचा प्रयत्न होता आणि वर्धा वेगन या दोन धाबा इथे एक पडत जातील. चला खोनी टीम आणि माथेरान टीम लवकरात लवकर टॉस साठी या. विनंती आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी येऊन थांबा. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय त्यासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका अन्यथा पेनल्टी. दोन धावाची पार्टी टीम बाटाळे संघाला लागले कारण ते उशिराने दाखल झालेत त्यामुळे आम्हाला देखील आवडत नाही की कोणत्या संघाला आपण पार्टी देऊ आणि त्याच पार्टीच्या दाबाने खरं तर तो सामना गमवावा लागेल. तीन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 42. 42 धावा धावफलकावरती जोडले जातील तर ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती नीरज यावर वेळेस तुम्ही पाहताय खरं तर बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पार मिळेल राऊंड द विकेटनं समोर सुपला सुपला शॉट तुम्हाला पार मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि एकेर बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश डिंगोरेच्या बॅटमधून येतोय चौकार. त्याला वाकला आणि सुपला दाखवला माल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वैयक्तिक बॅटिंग 36 धावांवरती खेळतोय गणेश डिंगोरे. 17 बॉल आणि 36 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. चला चेंडू नसेल तर नवीन चेंडू आम्ही देऊ. थांबायचं नाहीये. चॉईस बॉल आता नसणार आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही एकदा जाता त्यावेळेस तुम्हाला चॉईस बॉल मिळणार आहे याची पण नोंद घ्यायची आहे. एक बॉल चॉईस मिळणार आहे त्यामुळे आता जर चेंडू हरवला फुटला खराब झाला तर तुम्हाला नवीनच देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आणि तो चॉईस नसणार. बॉलर तयार होतं. नीरज वरती आक्रमण चढवलंय आणि अखेर चौकार वसूल करतोय गणेश डिंगोरे. शहापूरच्या दोन्ही मैदानावरती खेळतोय. 6 बाईक त्याच्या नावावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्सचा फटका करत आपण पाहतोय लगा तो आबाद नाही तर बरबाद असं नेहमीच म्हटलं जातं. आज प्रेम धुळेने का बॅटिंग केली आहे. पहिल्या मॅचमध्ये रिव्हर्सचे 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत आणि नेहमीच महेंद्र धुळे असतील करण धुळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू घडत असतात आणि खेळत देखील असतात. त्यामुळे आज पहिलाच सामना टीम जोबेली संघाने जिंकलाय. राऊंड द विकेट बॉल ट्रॅकवरती नीरज एक चौकार आलाय. कमबॅक करतोय. पुढचा बॉल डॉट टाकलाय त्यामुळे अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफचा खेळाडू पुढे सरकेल. एक सिंगल तिथे बाळी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते नकार दिला त्यामुळे फक्त आणि फक्त सिंगल वरती थांबावं लागेल. आतिश भांडे सारखा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला खेळ टीम गोटेकर बी संघासाठी त्याने नेहमीच खेळलाय. त्यानंतर आदिनाथ मडके असतील. राऊंड द विकेट बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोंदाज हसलाय आणि आता फंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. संघ नायक रोहन बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत आतिश भांडे. राऊंड विकेट नीरज. पहिला बॉल फेस करतोय आतिश भांडे. लाईन थोडीशी खराब, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे. चार बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे आपण पाहतो इथे रिव्ह्यू घेण्यात आला. पंचांनी व्हाईट बॉल दिलाय, त्यामुळे आता इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला, पंचाचा जो निर्णय आहे त्याच्यावरती आपल्याला ठाम राहायचं, कारण इथून क्लिअर दिसत नाहीये. बॉलर मधीत आलाय. रिव्ह्यू मिळणार आहे, लक्षात असू द्या. पुन्हा एकदा तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार. आणि बॉलर मध्ये आला त्यामुळे काही दिसत नाहीये, त्यामुळे जो लक्षात असू द्या, बॉलर मध्ये आलाय त्यामुळे इथून काही दिसत नाहीये. त्यामुळे पंचाचा जो निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा तोच ग्राह्य धरण्यात येईल आणि तुमचा रिव्ह्यू कायम असणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. कोणताही संघावरती आपण अन्याय करत नाहीये, कारण कालच्या दिवसामध्ये सांगायला आवडेल, आपण कालची मॅच 2 ओव्हरची देखील खेळू शकलो असतो, परंतु करण धुळेने सांगितलं की कोणत्याच टीमवरती अन्याय नको आहे, त्यामुळे कालचा सामना आपण पेंडिंग ठेवलाय, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी ही स्पर्धा आणि सर्व नियमावली तुम्हाला पार मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे प्रश्नच नाहीये. बॅटची कडा, फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. सिंगल मिळतीये, सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. विश्वनाथ आम्हाला माहिती देतील. 50 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. प्रयाग ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगती पथावरती असताना बॉलर प्रयाग बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल फुलटॉस होता, अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती आक्रमण, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार.
21 बॉल आणि 44 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय गणेश डिंगोरेचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काय खेळलाय शहापूरचा धोनी, आज बदलापूर नगरीमध्ये धुमाकूळ घालतोय. 21 बॉल मध्ये 44 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे इथून 50 कंप्लीट होईल का? फुल टॉस फ्री हिटचा बॉल त्यावरती आक्रमण 50 धावा कंप्लीट झाल्यात. एकदा जोरदार टाळा बॅट दाखवायची आहे. गणेश डिंगोरे या स्पर्धेतील पहिली 50 तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे शहापूरच्या धोनीच्या नावावरती. वेल प्लेड बॉयज. षटका ठोकलाय. अजून एक चांगला फटका. तिलक रत्न दिलशाद शाहीनं फटका घेतला. फाईन लेगचा खेळाडू प्रयत्न करतोय परंतु बॉल नाही थांबणार. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल मध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 17 धावा खर्च करतोय महागडी गोलंदाजी. धावफलक 67 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. का बॅटिंग करतोय गणेश डिंगोरेच्या बॅटमधून. अजून एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयाग रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती बॉल नाही आहे त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल प्रयागनं या मॅच मध्ये, कारण अक्षरशः तुटून पडला होता गणेश डिंगोरे. त्यामुळे आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पारमेल जाऊन पोहोचले आतापर्यंत 67 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ संपन्न झाला त्यामध्ये 1 नो होता. अजून एक चांगला फटका. हा फटका फसला की काय? डीप मध्ये खेळाडू प्रेम पोहोचलेत आणि अखेर एक चांगला जेल तिथे टिपलाय त्यामुळे मैदान सोडावं लागतंय गणेश डिंगोरेला. फलंदाज बाद. गणेश डिंगोरे एकदा जोरदार टाळ्या. प्रीतम कोडिलकर यांच्याकडून गणेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वडगर टीमचे दर्शन पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. या पण टॉस साठी येऊन थांबा. तीन षटकार आणि 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रीतम कोंडीलकर यांच्या माध्यमातून. हरिभक्त पारायण दर्शन पाटील यांचं आगमन झाले. वडकर या पण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेअरमन क्रिकेट संघ जोवेली गाव ग्रामस्थ मंडळ जोवेली व त्यासोबत आपण पाहतोय करण धुळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक या स्पर्धेचं आजचा दिवस क्रमांक 2 या मैदानावरती खरं तर सर्व सामने रंगलेत. षटक क्रमांक 5 तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रयाग थोडस महागडा षटक त्याचा आपण पाहिलाय. इथे देखील लाईन खराब. यशांच्या मागे 3 खेळाडू तुम्हाला पार मिळतील आणि अखेर थडमांच्या खेळाडूने बॉल अडवलाय त्यामुळे इथून
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 69 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि आता एक्स्ट्राच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 69 धावा जोडल्या जात आहेत. फुलटॉस होता, टर्न केला ऑन साइडला, डीपमधून प्रेम पोहोचतील. एका टप्प्यावरती बॉलला उचललाय, फेकतील. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धाब्यासाठी अमितला इथून मात्र डायमंड डकचा शिकार ठरावा लागतंय. एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये, परंतु पूर्वार्ध संपन्न झालाय आणि पहिल्या 5 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 70 धावा, 71 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आता सेट झालंय. चला विनंती, टीम माथेरान विरोधात क्षितिजा 11 खोणी. निलेश दादा जाधव जे खरबई गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून आज खोणी संघ बांधण्यात आलाय. त्यामुळे विनंती आहे लवकरात लवकर टॉससाठी आपण या. चला टॉससाठी दोन्ही टीम बघा. खेळपट्टीवरती जर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि पहिला बॉल आदळतोय तर पांडीला सामोरं जावं लागेल. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती आपण इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी. धन्यवाद. आलोचन क्षेत्रातील बदलापूर शहरातील एक जबरदस्त असा आवाज मानकिवलीच आपण ऐकत होतात. राहुल चव्हाण सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ मॅच मध्ये पहिला डाव संपलाय आणि शहापूरचा धोनी गणेश ढिंगोरे त्याच्या बॅटमधनं आला या स्पर्धेतील पहिलं झळाळतं अर्धशतक. ग्रेट बॅटिंग. त्याच्या नावावरती प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून एक कार आणि त्या सोबतीनं गणेश डिंगोरेनं आजवर त्याच्या कारकिर्दीमध्ये जिंकले तब्बल 6 टू व्हीलर मोटर बाईक. आणि तदनंतर मागे वळून आता पाहिलेलं नाही आहे ते म्हणजे टीम गावदेवी गोटेकर ब जी आज खेळतीये ओवळा गावातील एक लोकप्रिय युवा नेतृत्व अर्थातच रोशनदादा राम ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेकर ब. राजकीय रणधुमाळी सुरुवात सध्या कासार वडवली ओवळा त्या सोबतीनं पूर्ण पंचक्रोशी ज्या नावावरती प्रचंड विश्वास ठेवतं ते नाव म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब. सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून आपल्या प्रभागाला नेतृत्व देतात आणि येत्या राजकीय क्षेत्रातील या निवडणुकीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांना भरभरून यश मिळावं याही जगदंबेचरणी प्रार्थना. नेतृत्व आणि कर्तृत्व कधी कुणाकडनं मागून विसणं मिळत नाही. स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि कार्याच्या जोरावरती ज्यांनी समाजाचा आणि आपल्या प्रभागाचा विकास घडवून आणला ते नाव म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास तो म्हणजेच कासार वडवली ओवळा आणि पूर्ण घोडबंदर परिसराचा आणि राजकीय क्षेत्रामध्ये विजयाचा गुलाल आपल्याला मिळावा ही आई भवानी चरणी आणि मा जगदंबे चरणी प्रार्थना. आणि राजकीय वाटचालीसाठी रोशनदादा ठाकूर, रमेश ठाकूर आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस झाला माथेरान विरुद्ध टीम खोणी आणि टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. अलंडी खोनी विकास दादांचा संघ इन ऍक्शन. आता आज त्यांना पुरस्कृत केलाय अलंडी खोनी टीमला क्षितिजा 11 या नावानं निलेश जाधव खरवई यांनी पुरस्कृत केलेला संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाल. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर.
प्रयाग आणि त्याच्या सोबतीनं मासूम चेहरा वार घेरा प्रेम दाखल झाला बॅटिंगसाठी. गोलंदाजी सुरुवातीला महागडी राहिली, त्यानंतर काही कमबॅक छोटेखानी जरूर आपल्याला पाहायला मिळालं, पण टार्गेट फार मोठं सेट झालं. 54 धावेची एक वादळी झुंजार खेळी आली, ती म्हणजेच गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं. रोहन शेळकेनं नेहमीप्रमाणे एक छोटी सुरुवात दिली, 6 रन्स त्याच्या बॅटमधनं आल्या. अतिश अमित थोडंसं अपयश आलं, पण टार्गेट खूप चांगलं सेट झालं. 70 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय उभ्या झालात. 71चं रनचेस या मॅचमध्ये पार करायचं आहे. भाटाळे विरुद्ध गोटेगर असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 71चं रनचेस सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. प्रयाग माळी, पंकज माळी ही सगळी मोठी नाव आहेत सध्याच्या घडीला. आणि आता झालेला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भिवंडीचा 2 दिवसाचा रजनी क्रिकेट सोहळा, बट ज्या खांडपे गावानं ज्या वडपे गावानं आपल्या आयोजकाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं, रुपेशदादा शेलार आणि पवनपुत्र वडपे आयोजित ती स्पर्धा ओमकार ग्रुपनं आपल्या भेटीस आणली आली. त्या स्पर्धेचं टायटल जिंकलं ते म्हणजेच टीम ब्राह्मणदेव भाटाळेनं. आणि ओमकार ग्रुप आणि पवनपुत्र वडपे आयोजित श्रद्धांजली चषक जिंकून अप्रतिम सेलिब्रेशन तिकडे टीम भाटाळेनं करताना आपण पाहिलं. 1 ओव्हरमध्ये 3 विकेट कधीही काढले तर प्रीतम कोंडिलकर जे किंवा नेतृत्व बदलापूर परिसरातील, आणि त्यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आदी मडकेला दिलं जाईल. आदी मडके तयार आहे बॉलिंग मार्कवर. प्रत्येकी गोलंदाजासाठी पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. प्रीतम कोंडिलकर यांच्या माध्यमातून जे लावण्यात आलं. जवळ आपण पुन्हा एकदा स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026 नवीन वर्षाच्या सुरुवातीला बदलापुरातील मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अनेक क्रिकेट स्पर्धा अपकमिंग टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, बॅटची मोठी कडा, आउटफील्ड फास्ट, आदी मडकेचा वेग प्रचंड आहे आणि बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल चालला डीप थर्डमॅनला सीमा पार 4. आदी मडकेचा पहिला बॉल आणि या ठिकाणी आपण पाहताय चौकारांना डाव सुरू झाला. आता यॉर्कर, वॉट अ बॉल, टो क्रशर यॉर्कर, परफेक्ट प्लम, फलंदाज बाद, बिग ब्लो आणि धक्का लागतोय. प्रयाग माईच्या नावानं फार मोठा टीम आराध्या एंटरप्राइजेस ज्याचे ओनर आहेत परेशदादा चौधरी आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ भाटाळे, आणि या स्पर्धेतील पहिला लेग बिफोर विकेटचा शिकार झालाय प्रयाग माळी. कोंडिलकर यांच्या वतीनं जे अर्धशतक झळकावलं त्यासाठी लवकरच अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट नगरसेविका चषक बाळू बोराडे आणि एरंजाडच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी येत आहे. त्याच्याकडे देखील एक नजर जरूर टाकू. अनेक सारी मोठी मोठी पारितोषिक घेऊन तुम्हाला स्पर्धा लवकरच पाहायला मिळेल. पहिला धक्का मैदानावरती लागला. आपण चर्चा करत होतो अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंट बदलापुरातील येत्या काळात राजकीय क्षेत्रातील एक मोठा उलटफेर ज्या नावानं केला आदरणीय बंटीदादा म्हसकर त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच ताई नगरसेविका म्हणून निवडत आलेत, आणि ताईंच्या सन्मानार्थ त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या कार्याची दखल घेत क्रिकेटचा एक मानाचा सलाम देणारा नगरसेविका चषक 2026 एरंजाड आपल्या भेटीसाठी येत आहे. जय जिजाऊ संस्था एरंजाड बदलापूर यांच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट संघटना बदलापूर वांगणी अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सोमवार दिनांक 19 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये डे क्रिकेट टुर्नामेंट तुमच्या भेटीसाठी येते. सर्वांना आवडणारं लेट जगन्नाथ क्रीडा संकुल त्या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल.
प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ पारितोषिक आणि पाचवं पारितोषिक 25,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मोटरसायकल आणि ब्रँडेड शूज आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ड्रीम बाईक तुम्हाला दिली जाईल. बाळू बोराडे, राहुल चव्हाण, मयूर मेहर, जगदीश बोराडे, नरेश गाडे, दिनेश बोराडे यांच्या माध्यमातून जय जिजाऊ संस्था एरंजाड बदलापूर हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्यासाठी घेऊन येते. आणि ज्या स्पर्धेमध्ये बंडीदादा मस्कर पुरस्कृत स्पर्धा आहे त्या आयोजनाची चर्चा ऑलवेज A1 ब्रँड तुम्हाला ही टुर्नामेंट पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक टीम एरंजाड आणि जय जिजाऊ संस्था एरंजाड बदलापूरच्या नगरसेविका चषक 2026 ला. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट जवा मॅच मध्ये बॉलर तयार होतील. बॉलिंग मार्कवर आदिनाथ मडके तुम्हाला पाहायला मिळतो इन ऍक्शन. खूप सुंदर गोलंदाजी सध्या आदी मडकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साई सिद्धा पहिला सामना जिंकताना टीम वडून नवघरला आपण पाहिलं. त्यानंतर आता मॅच नंबर 2 आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील बॉलला जवाब आणि हॅट्रिक झाली कंप्लीट आणि गोलंदाज आदी मडकेनं केलाय इथे त्रिफळा उद्ध्वस्त आणि आपल्या नावावरती कोरली आहे विकेट हॅट्रिक. तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक प्रीतम कोंडिलकर यांच्याकडनं दिला जाईल. आधी आलो तो गणेश डिंगोरेला, आता दिला जाईल आधी मडकेला आणि भाटाळेला. पूर्णपणे सध्या आपण या ठिकाणी पाहताय ते म्हणजे टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 71 रन चेस. आधी प्रयाग, तदनंतर आयुष, तदनंतर रोहित. धक्के लागले आतापर्यंत 3. पहिला चौकार आला होता प्रयागच्या बॅटमधनं. तदनंतर पूर्णपणे डॉमिनेट करत असताना श्रीराम फाउंडेशन एका बाजूला तुम्ही पाहताय ओवळ्याचे किंवा नेतृत्व रोशन ठाकूर त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय परेशदा चौधरी जे युवा उद्योजक आहेत डोंबिवली शहरातील, त्यांनी पुरस्कृत केलेला ब्राह्मणदेव भाटाळे इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतीये स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 5 या आकड्यावरती. मॅच अजूनही संपलेली नाहीये, अजूनही बॅटिंग लाईन आहे टीमकडे. मैदानावरती पंकज आलाय, रन्स बनवण्याची ताकद तो ठेवतो आणि इथे आलाय चौकार. हर्षिलबन आराध्या एंटरप्राइजेस या नावानं ब्राह्मणदेव भाटाळे खेळतीये. डोंबिवलीतील एक लोकप्रिय उद्योजक आणि एक यशस्वी युवा नेतृत्व. लवकरच परिषदाच्या माध्यमातून तुम्हाला 40+ देखील एक जबरदस्त इव्हेंट डोंबिवलीमध्ये पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक ऑल टुर्नामेंटसाठी. टीमची टोटल धावफलकावर आता 5 ने पुढे जाते, म्हणजे 3 विकेट जरी आल्या तरी ज्या रन पाहिजे होत्या त्या मैदानावरती मिळाल्यात. बॅटिंग करताना टीम ब्राह्मणदेव भाटाळे आराध्या हर्ष एंटरप्राइजेसला धावफलकावरती 10. प्रेम मैदानावरती जोपर्यंत उभा आहे ना त्याला पंकजनं साथ दिली. 71 बनवू शकतील क्वालिटी या प्रेमच्या बॅटिंग मध्ये. जरी सध्या तो स्ट्रगल करतो याचं कारण गोलंदाजी खूप चांगली होतीये, पण एखादं षटक 20-22 धावेचं आलं तर भाटाळे पलटवार करू शकते आणि ते करावं लागेल. कारण समोर आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ज्या टीमचं नाव अगदी आवर्जून टॉपेस्ट मध्ये घेतलं जातं तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो. रोहन शेख आणि त्याची आर्मी गोटेघर. अतिश डिंगोरे मॅच एन्जॉय करतात. 7 भाई या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गोटेघरच्या प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात पूर्ण टीम सोबतच नाही तर गावाच्या प्रत्येक अगदी भूमिकेत अतिशदाचं मोठं योगदान असतं आणि गोटेघर नाव जिकडे जिकडे लागतं तिकडे तिकडे गावाचा प्रचंड सार्थ अभिमान आहे. अतिशदा डिंगोरे यांना ज्यांना 7 भाई या नावानं खरं तर शहापूरकर ओळखतात. अतिशदा डोंगरे या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते षटक संपलं 1 धावा झाले धावफलकावरती 10. 10 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अतिश भांडे. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी दाखल होत असताना शहापूरच्या क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू. शहापूरचं क्रिकेट जर पाहिलं तर कल्पेश जाधव खरं तर या नावानं शहापूरच्या क्रिकेटकडे लक्ष प्रत्येकाचं त्यांना वेधून घेतलं. कल्पेश जाधवच्या नावावरती टेनिस क्रिकेट विश्वात एक शतक देखील आहे.
आताच सारिका ग्राउंड मुरबाडला एक तालुकास्तरीय स्पर्धा पार पडली. मला वाटलं की ही सेकंड सेंचुरी कल्पेश जाधवच्या बॅटमन लोडेड आहे. खूप चांगली बॅटिंग तिकडे देखील त्यांनी केली. शतकाच्या सोबत थोडंसं दूर राहिला, पण आपल्या टीमला फायनलपर्यंत वन साईड घेऊन गेले होते आणि त्या टुर्नामेंटचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिले कल्पेश जाधव, ज्याला शहापूरचं टायगर म्हटलं जातं. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला माहिती आहे स्कोर थांबला. रन्सची गरज आहे. हा बाउन्सर डोक्याच्या वरून फ्लाय झालाय का की बॅटला लागलाय. अंपायरच्या निर्णयाची वाट देखील न पाहता चेंडू बॅटला जसं स्पर्श झाला तसं मैदान तिकडे सोडत असताना पंकज माळी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पँकीसाठी. जरी संघ अडचणीत असेल त्याचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट ते लाजवाब राहिलं आणि या मातीसोबत, या विकेटसोबत आणि या क्रिकेटसोबत आपण प्रामाणिक किती आहोत हे सांगत असताना एक आदर्श क्रिकेट मैदानावरती दाखवतो भिवंडीतून आलेला संघ ब्राह्मणदेव बाटाळे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर सध्या जाऊन पोहोचला धावफलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला शहापूर, अशा दोन तालुक्यातली लढाई आहे आज अंबरनाथ बदलापूर परिसरामध्ये. खरवई नाक्याचे मैदान बदलापूर वांगणी क्रिकेट संघटनेअंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक आवर्जून या स्पर्धेबद्दल देखील काहीशी चर्चा आपण ड्रिंक ब्रेक मध्ये नक्की करू, कारण धुळे अनेक स्पर्धा भरवत असतो. कधी नगरसेवक चषक, कधी भावी नगरसेवक चषक, कधी नगराध्यक्ष चषक. आता आज जी स्पर्धा आहे ना त्यासोबत करण धुळे नावाचं इमोशन जोडलं गेलंय. ज्या जोवली गावाच्या क्रिकेटला जर्सी नंबर 12 अर्थातच बदलापूरचा युवराज करण भगवान धुळे मिळाला. श्री करण धुळे यांच्या पिताश्री भगवान धुळे ज्या आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावानं वडिलांना श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा करण धुळेनं भरवली आहे. अवचून इनिंग ब्रेकमध्ये त्याबद्दल चर्चा करू. एक सिंगल ॲड झाली आहे, धावफलक 1ने पुढे चालला. 4 विकेट्स गेलेत. टीम आपण पाहता हर्ष आराधा एंटरप्राइजेस, ब्राह्मणदेव भाटाळे त्यांच्या विरुद्ध खेळतीये श्रीराम फाउंडेशन ओवळा पुरस्कृत टीम गावदेवी गोटेकर ब. या दोन टीम मधील लढाई तुम्हाला पाहायला मिळते. पुरस्कर्त्यांची कमतरता सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर संघांना नाही आहे. पहिला सामना आपण पाहिला साई सिद्धा या नावानं संघ खेळला. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सला पुरस्कर्ते आहेत. शिवशक्ती कडाव मात्र स्वतःच्याच आपल्या ग्रामीण संघाच्या नावानं खेळताना पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच तुम्हाला माथेरान खेळताना दिसेल. त्यांच्यासमोर LNT आहे, त्यांना देखील आज खरवईचे अर्थातच आपण पाहताय निलेश जाधव त्यांनी पुरस्कृत केला आहे. त्यानंतर अजून काही टीम्स मैदानावरती उतरतील. चौथ्या मॅचकडे देखील एक नजर टाकू. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मंगलमूर्ती चिंचपाडा पनवेल विभागातून आणि त्यांना फाईट करेल टीम वडघर मिताली एंटरप्राइजेस या नावानं तुम्हाला संघ पाहायला मिळेल. जीत पाटीलचा संघ इन ॲक्शन. जीत पाटील जेव्हा जेव्हा मैदानावरती येतो प्रचंड चाहता वर्ग वडघरचा, त्याचा फॅन बेस मोठा आहे आणि त्याच्या सोबतीनं तुम्हाला पूर्ण वडघरची आर्मी इन ॲक्शन दर्शन त्याला इन ॲक्शन तुम्ही पाहाल. टॉस झाला नेक्स्ट मॅचचा. LNT खोणी जी आज खेळणार आहे ती म्हणजे निलेश जाधव पुरस्कृत या नावानं. तर त्यांना फाईट करणारा संघ माथेरान. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे माथेरान, जिथे यायला प्रत्येकाला आवडतं आणि आवर्जून माथेरानचे जे ट्रॅक्स आहेत, माथेरानचे जे सनसेट पॉईंट्स असतील, माथेरानची घोडस्वारी असेल, माथेरानचा अगदी आपण पाहिला तर कानानी कोपरा खरं तर इतिहासानं भरलेला आहे. असं डोंगर माथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातील एक सर्वाधिक सुंदर असं पर्यटन ठिकाण, त्याचं नाव माथेरान. त्याच माथेरानच्या दऱ्याखोऱ्यातून निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेला संघ मैदानावरती तुम्हाला उतरताना पाहायला मिळेल. माथेरानकरांचं पण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत.
माथेरानला जायचं म्हटलं की मिनी ट्रेन त्याची मजा काही जगाच्या पाठीवरती वेगळीच आहे. ती फक्त तुम्हाला नेरस्ट स्टेशनवरतून माथेरानपर्यंतच मिळते. जगाच्या पाठीवरती दुसरं कुठे फारसा हा आनंद तुम्हाला मिळत नाही. माथेरानचा कडा टेकड्यावरचा गणपती प्रचंड प्रसिद्ध आहे. श्रद्धेला आणि नवसाला हा केला धावून येणारा, म्हणून कड्यावरच्या गणपती बाप्पाची ओळख आहे. अनेक सारे लॉग्स, तुम्ही माथेरानचा जर इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे यूट्यूबवरती, तुम्ही ती हिस्ट्री किंवा सगळे ते स्पॉट पाहू शकता. इथे बाटनपाड मध्ये समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहे. टीपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. ज्या आशेचं किरण होतं ना प्रेम, आता ते देखील मावळलंय आणि प्रेमनं केलं हार्ट ब्रेक. टीम भाटाळेचं धक्का लागला मैदानावरती आपण पाहताय. या ठिकाणी नंबर 5. टीमची टोटल धावफलकावरती पूर्णपणे नाजूक स्थितीमध्ये आता टीम तुम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी ब्राह्मणदेव भाटाळे, यॉर्कर अजून एक चांगल्या टप्प्यावरती. सेकंड स्पेल मध्ये आला आधी मडके. कोणत्याही गोलंदाजांना 3 विकेट जर एका ओव्हरमध्ये कधीही घेतला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. प्रीतमकडनं त्यांनी ऑलरेडी मिळालं आणि पुन्हा ते कंटिन्यू आहे प्रीतम कोंडिलकर यांच्याकडून. प्रत्येकी ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलरसाठी अर्धशतकासाठी देखील 500 आलं. बॉल तयार. इथे अपील 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 हाईट फॅक्टर आणि कदाचित लेग स्टीम मिस करत होता बॉल. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक आपण पाहता पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 ऑन दी बोर्ड. आज अंपायरच्या भूमिकेत तुम्ही एक नवा चेहरा पाहताय, विवेक गायकवाड. कदाचित कारण आज झालेली सुरुवात येत्या काळामध्ये विवेक गायकवाड पॅनल देखील बनेल. जेपी पॅनल मध्ये देखील आपण त्याला अंपायरिंग करताना मागच्या अनेक वर्ष पाहताय. बदलापुरामध्ये आज मी पहिल्यांदा पाहतो विवेकला ॲज अ अंपायर. अगदी बाजूलाच घर आहे. विवेक म्हणत असेल रोज टुर्नामेंट होते, अंपायरिंगचं कॉन्ट्रॅक्ट सिर्फ अपुनीच लेगा. टीमची टोटल धावफलकावर पुढे चालली आहे. स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावरती 15. अजून 56 धावेचा प्रवास मैदानावरती पार करायचा. खूप लांब गेली आहे मॅच, कारण सुरुवात खतरनाक झाली. आधी मडकेची सुरुवातीला हॅट्रिक, त्यानंतर इकॉनॉमी षटक. अतिश भांडेचं बॉल हवेत, विकेटची संधी. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये, झेल घेतलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले अनंत कोळी आणि त्यांनी टिपली कॅच. सध्या आता दद्दू आपल्या सोबत आहे 12th मॅनच्या भूमिकेत. यश डिंगोरे उर्फ दद्दू. आता दद्दू छोटा पॅकेट होता, मोठा पॅकेट झाला. ज्यावेळी सुरुवात झाली, खरं तर मी पहिल्यांदा दद्दूला पाहिलं कुठे तर धसाईचं मैदान होतं आणि मस्त वडापावसारखं गोलूमोलू होता दद्दू. आता फिटनेसवरती त्यानं लक्ष खूप केलं आणि आता कॉलेज लाईफ पण स्टार्ट होतीये दद्दूची. जे शहापूर आणि आता आतिश रोहनला टेन्शन वाढेल की 12वा प्रतिनिधी आणायचा तर कोणाला आणायचा. मला नाही वाटत कोणतं कॉलेज जास्त 1 महिन्यापेक्षा जास्त भावाला टिकून ठेवू शकतं. टीमची टोटल धावफलकावरती कारनामे अपने बहुत बड़े हवाय. टीमची टोटल धावफलकावरती झाली 15. आधी मडकेचा फायपर होईल का? संधी आहे. क्षेत्ररक्षक देखील त्याला टाटा बाय बाय करत बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्रीच्या बाहेर आणि हा पहिला आलाय षटकार टीम हर्ष आराथा एंटरप्राइजेस ब्राह्मणदेव भाटाळेसाठी.
50ची गरज आहे. चौथं षटक सुरू होतं आणि या ओव्हर्समध्ये देखील कशाही 3 विकेट्स आल्या तर प्रीतम कोंडिलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय गोलंदाज सज्ज झाला प्रीतम जोशी. मागचं जर 2 पर्व तुम्ही ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहिली, ठाणे जिल्ह्याचा जो अभिमानाचा क्रीडा सोहळा आहे, ठाणे जिल्ह्याची पूर्ण लीग होते जल्पेश भोईर आणि टीम GTCच्या माध्यमातून, त्या टुर्नामेंटमध्ये लाजवाब प्रदर्शन राहिलं प्रीतम जोशीचं. का त्याला मिळालेली संधी, त्यानंतर त्यानं संधीचं केलेलं सोनं लाजवाब राहिला प्रीतम जोशीचा प्रवास. आणि त्यातला त्यात तो लेफ्ट आर्म सीमर आहे. जेव्हा जेव्हा तो बॉलिंग ट्रॅकवरती येतो त्याच्या अँगल सोबत अगदी अनेक वेळा गोलंदाजीमध्ये त्याचा फायदा उचलताना प्रीतम जोशीला आपण पाहिला. डबल ॲड झाली आहे. समीकरण 11 चेंडू 48 अशा मॅचेस देखील छेद होऊ शकतात. ISPL मध्ये करताना आपण विजय पावलेला पाहिलं. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये महेंद्र महागे आणि हरेश केणे त्या फलंदाजांना आपण पाहिलं. इथे बॉल हवा होता, शॉर्ट थर्डमॅनला बॉल होता, स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल ॲड होते आणि एका सिंगलनं स्कोर बदलतोय. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. सुधीर धुळे खूप मेहनत घेतात आणि इतकी मेहनत घेतली सुधीर दादांना की 2 दिवसामध्ये थोडासा कलर चेंज झाला भावाचा. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहता स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचला धावफलकावरती 24 धावा 24. मागच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. पाणी हवंय का प्रीतम? फर्स्ट एड अवेलेबल इकडे हवं असेल तर सांगा. पाणी फर्स्ट एड लगेच मैदानाच्या आतमध्ये पोचवलं जाईल. खरं तर डिहायड्रेट होतात खेळाडूंची बॉडी जास्त, कारण ऊन प्रचंड आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही मैदानावरती ज्यावेळी उतरता त्यावेळी अजून खरं तर बॉडीमधली हीट वाढते. ज्यावेळी आपण म्हणून थोडंसं लवकर येत चला, वॉर्मअप करत चला, बॉडी फ्री करा आणि नंतर मैदानावरती उतरा. ते खूप चांगलं असतं. टीम माथेरान रेडी राहा आणि टीम खोणी आपण देखील. काही क्षणात मॅच सुरू होईल. अर्ध्या विकेटवरती टाकला बॉल, बेसबॉल स्टाईल हामर केलं सॉफ्ट हँड. समोर लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे, एका सेक्शनमध्ये उचललाय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 ने पुढे चाललाय. लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान ग्रामस्थ व मोरिया ग्रुप वराडे आयोजित आदरांजली चषक 2026. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला खेळायचं आहे तर तुम्ही संपर्क साधा, ते म्हणजे जय हनुमान मोरिया ग्रुप वराडे सोबत धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली या ठिकाणी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ड्रॉ देखील झाला टुर्नामेंटचा आणि आता काही क्षणात ही स्पर्धा देखील आय थिंक उद्यापासूनच सुरू होतीये. 9, 10, 11, 12 असं 4 दिवस या स्पर्धेचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित कोंडिलकर, ऋतिक कोंडिलकर, भूषण कोंडिलकर आणि प्रीतम कोंडिलकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. बदलापूरमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा येत्या काळामध्ये येत आहेत. आता नगरसेवक चषक, नगरसेवक चषक, नगराध्यक्ष चषक यांचा धूमधडाका राजकीय क्षेत्रामध्ये. आताच बदलापूरची एक यशस्वी निवडणूक पार पडली. अतिशय सुंदररित्या मतदारांनी आपलं काम केलं. राजकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या उमेदवारांना जनतेनं कौल दिलाय, जनतेनं विश्वास दाखवलाय, ते सगळे उमेदवार जनतेची सेवा अगदी प्रामाणिकपणे करतील याचा आशा अपेक्षा ठेवत आणि बदलापुराचा एक सर्वांगीण विकास सर्वपक्षीय नगरसेवक करताना आपल्याला पाहायला मिळतील. या शुभेच्छा आपण सर्व विजयी उमेदवारांना देवत. ज्यांचा पराभव झालाय, काम करत राहा, जनतेसाठी झटत राहा. एक ना एक दिवस विजयाचा गुलाल मित्रांनो तुम्हाला देखील मिळणार. फक्त स्वतःला कधी खचून देऊ नका. ही दुनिया अगदी अपयशी झालेल्या माणसांच्या मागे अशी लागते ना, त्यामुळे स्वतःला इतकं खंबीर ठेवा की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालाय गणेश जाधव. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटला गेले, फटका स्क्वेअर कट सजवायचा होता आणि अंपायरचा इशारा या ठिकाणी येत असताना विवेक गायकवाड VG सध्या अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतो आणि तिकडे त्यांना साथ देतो डीके नाही आहे, डीके सध्या विश्रांती घेतात. विष्णू शिंदे यांना आपण पाहता ॲज अंपायर. तिकडे स्क्वेअर लेगला जे डान्सिंग अंपायर आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल समोर चालला मिड ऑफच्या डोक्यावरनं. समोर डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफला थोडीशी मिसफील्ड, फक्त एकच धाव मिळते आहे. पहिला विजयाचा आनंद या ठिकाणी श्रीराम फाउंडेशनला देत असताना टीम आता आपल्याला पाहायला मिळते आहे. गावदेवी गोटेकर विजयाच्या पूर्णपणे आता जवळ आली आहे, कारण फक्त बॉल बाकी आहेत मैदानावरती. इथनं 5 आणि जरी 5 षटकार आले तरी सामना जिंकता येणार नाही आहे. टप्पा पडलाय, खाली राहिला बॉल. यष्टीरक्षक रोहन शेळके, एक कॅप्टन कूल म्हणून रोहन शेळकेची भूमिका नेहमीच या टीमसाठी लाजवाब राहिली आहे. मागचे काही दिवस जर आपण पाहिलं, थोडासा फॉर्म सोबत संघर्ष करताना टीम गोटेकर पाहायला मिळाली आहे. लवकरच कमबॅक करेल टीम गावदेवी गोटेकर. गावदेवी मातेच्या आशीर्वादानं या शुभेच्छा आपण देऊया टीम गोटेकरला. शहापूरच्या क्रिकेटचा सन्मान वाढवणारं
गोटेघर नाव शहापूरच्या क्रिकेटमध्ये आत्ताच अलीकडच्या काळात धर्मवीर चषक पार पडलं. आमचे मित्र विजयभाई भगत यांची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत अनेक वर्ष धर्मवीर चषक म्हटलं की शहापूरच्या क्रिकेटची ओळख आहे. शहापूरच्या क्रिकेटनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप मोठे दिग्गज खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेत. मग अशी मी जसं कल्पेश जाधवचा उल्लेख केला, अलीकडच्या काळात रोहन खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो शहापूरच्या टीम सोबत. त्यामध्ये जर आपण पाहिलं अतिश भांडे चांगल्या टचमध्ये तुम्हाला पाहताय. धोनीला शहापूरमधून मुन्ना पठाण असतील, हेमंत शेट्टी असतील आणि सध्याच्या घडीला रोहन शहापूरमध्ये चर्चेत एकच नाव आहे, ते म्हणजे ऑलवेज वन्स किंग ऑलवेज किंग महादेव ठाकरे. ठाकरे नाव नाही, सध्या शहापूरमध्ये ब्रँड. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला आता पाहायला मिळाली 71 आणि एक मोठ्या फरकानं हा विजय आता जवळजवळ मिळणार आहे. आणि सध्या रोहित शेळकेचा SB गोटेघर देखील शहापूरच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. कधी जर तुम्ही बॅट फॉर्म असाल ना रोहन, एकदा महादेव ठाकरे सोबत अर्धा तास जरूर द्या. सोबत फक्त अमित भांडेला नेऊ नका, अन्यथा लफडा मोठा होईल. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. संपला पहिला डाव. अभिनंदन श्रीराम फाउंडेशन अँड हार्ड लक, आराध्या अँड हर्ष इंटरप्राइजेस, परेशजी चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळताना दिसला. चला पाणी घेऊन मैदानावरती दद्दू लगेच जातो. त्याला माहिती आहे खेळाडूंची काळजी आपलं काम आहे, तरच आपल्याला संध्याकाळी शेअर मिळेल. टीमची टोटल धावफलकावर तब्बल 43 धावे ना हा सामना जिंकताना आपण या ठिकाणी जवळजवळ पाहिलंय. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच सुरू करूयात. किरण शेठचं आगमन